नमस्कार. आपण इयत्ता 10वीचं इतिहासाचा पहिला पाठ आपण शिकत आहोत. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर गेल्या तासिकेला आपण इतिहास संशोधनाच्या पद्धती पाहतोय. तर त्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. त्यानंतर इतिहास संशोधन पद्धतीचा दुसरा पॉईंट ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. हे 2 पॉईंट्स आपण गेल्या तासिकेला अभ्यासले. तर आता आपण तिसरा एक पॉईंट बघूया. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. तर याचं उदाहरण पाहायला गेलं तर बघा की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. म्हणजे उदाहरणार्थ पानिपतची लढाई कधी झाली, कोठे झाली, हे सगळं पडताळणे. किंवा मग आपण आणखीन एक उदाहरण देऊ शकतो की शिवरायांनी सुरतेवर घातलेला छापा, की तो हा जो संदर्भ आहे. तर शिवरायांनी सुरतेवर छापा का घातला, तर या मागची कारण मीमांसा. तर हे सगळं आपण ऐतिहासिक घटनांचा काय करतो स्थलकालात्मक संदर्भ जोडण्याचा इथे प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं. मग एखादी घटना ऐतिहासिक घटना घडली तर ती ऐतिहासिक घटना याच ठिकाणी का झाली, तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं. त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडणं. संभाव्य परिकल्पना म्हणजे काय की एखादी घटना इतिहासामध्ये जी घडून गेलेली घटना आहे तर ती घटना अशीच का घडली असेल, तर असा सारासार विचार करणं आणि आपली मतं मांडणे म्हणजे संभाव्य परिकल्पना मांडणे. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे इतिहासाच्या साधनांसह चिकित्सक संशोधन. इतिहासाची साधनं जी भौतिक आहे, मौखिक आहे, त्यानंतर लिखित साधनं ही जी सापडले आणि त्यातून इतिहास लेखनाचं संशोधन यातून केलं जातं. तर थोडक्यात इतिहासाच्या या साधनांचे चिकित्सक संशोधन करणं म्हणजे त्याचे बारकावे जे आहेत ते पडताळून पाहणं. तर एकंदरीत या इतिहास संशोधनाच्या पद्धती आहेत. ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, त्यानंतर माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदल आणि प्रक्रिया म्हणजे इतिहासात घडून गेलेल्या घटनांमधील बदल आणि प्रक्रिया यांचा तुलनात्मकरित्या बदल निदर्शनास आणले. त्यानंतर स्थलकालात्मक संदर्भ आणि संकल्पनात्मक माहितीचं आकलन, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं, त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडणं आणि इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन करणं. तर एकंदरीत या सगळ्या इतिहास संशोधनाच्या पद्धती आहेत. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या म्हणजे मदत करणाऱ्या, सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. तर उदाहरणार्थ कोणत्या, तर पुरातत्व म्हणजे उत्खनन. त्यानंतर अभिलेखागार म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रांचे संग्रह, अभिलेखागार. त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास. हस्तलिखिते म्हणजे हाताने लिहिले गेलेले ग्रंथ, वाङ्मयमुद्रे. तर यांचा एकंदरीत केला गेलेला अभ्यास. त्यानंतर पुराभिलेख म्हणजे इतिहासकारांनी लिहिलेला मजकूर, जे आपण म्हणतो राजांनी लिहिलेले मजकूर, सरंजाम आहेत किंवा धार्मिक संस्था, धर्मगुरू, प्रवासी आहेत जे भारताला भेट दिले ज्या प्रवाशांनी, तर ते प्रवासी यांचे लेखन. तर एकंदरीत त्याला आपण पुराभिलेख असं म्हणतो. त्यानंतर अक्षरवाटिकाशास्त्र
अक्षरवटिकाशास्त्र म्हणजे अक्षरांचं वळण, त्यांचा देखील अभ्यास इथे केला जातो. भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र. नाणकशास्त्र म्हणजे नाणी कोणत्या काळातील आहे, तर ही सापडलेली नाणी कोणत्या धातूची आहे, कोणत्या राजाने ही नाणी पाडलेली आहे. तर एकंदरीत या सगळ्यांचा अभ्यास नाणकशास्त्रामध्ये केला जातो. आणि वंशावळींचा अभ्यास. वंशावळी म्हणजे आता जे राजे होऊन गेले त्या राजांचा ज्याचा अभ्यास आपण इतिहासामध्ये करतोय, तर त्या राजांची आधीची पिढी आणि नंतरची पिढी एकंदरीत त्यांचा आपण वंशावळीमध्ये अभ्यास करतो. इथे मी भोसल्यांची वंशावळ तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवलेली आहे बघा. भोसले वंशावळ, यामध्ये बाबाजीराजे भोसले, त्यांची 2 मुलं मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले. त्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांपर्यंतच हे वंशावळ दाखवायचे. त्यामुळे पुढे आपण बघूया. मालोजीराजांची 2 मुलं यामध्ये येणार, शहाजीराजे आणि शरीफजीराजे. त्यानंतर शहाजीराजेंचे 3 पुत्र, त्यामध्ये संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजीराजे. मग यानंतरच पुढची पिढी की छत्रपती शिवाजी महाराजांची, म्हणजे ही असं पिढ्यांचा एकंदरीत अभ्यास या वंशावळीमध्ये केला जातो. तर या वंशावळींचा अभ्यास इत्यादी म्हणजे इतिहास संशोधनासाठी या सगळ्या ज्ञानशाखा संस्था या सगळ्यांचा अभ्यास इथे होत असतो. त्यानंतर इतिहास लेखनाची परंपरा आपण अभ्यासणार आहोत. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळ घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. चिकित्सापूर्वक म्हणजे निरीक्षण पद्धतीने किंवा आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं बारकाईने केलं गेलेलं संशोधन. तर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळ घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हणतात. जसं विज्ञानाचं संशोधन करणारे वैज्ञानिक, तसं इतिहास लेखन संशोधन करून ते लिखाण करणं त्याला इतिहासकार म्हणतात. म्हणजे इतिहास लेखन करणारा इतिहासकार. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळ घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचे ज्ञान करून देणं इतिहासकाराला शक्य नसते. थोडक्यात इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटनांची आपण अभ्यास करत असतो, त्यामुळे साहजिकच त्यांची पुनरावृत्ती करता येत नाही किंवा प्रायोगिक पद्धतीने आपल्याला त्या घटना पुन्हा पुन्हा आजमावून बघता येत नाही. आणि म्हणूनच अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळ घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून देणं इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असतं. आता इतिहासकार वाचकापर्यंत काय पोचवणार आहे? जर समजा त्याला इतिहास म्हणजे इतिहासातील शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य हे जर समजा त्याला वाचकापर्यंत न्यायचं असेल, तर त्यावेळेला फक्त आणि फक्त इतिहासामध्ये शिवरायांच्या शौर्याबाबत, पराक्रमाबाबतच इथे उल्लेख केला जातो. इतिहासकाराला वाचकापर्यंत कोणत्या गोष्टी पोचवायचे तर यावर इतिहास लेखन अवलंबून असतं. त्यामध्ये जर समजा एखाद्या इतिहासकाराला एखाद्या शतकाचा कालखंड त्याला जर आपल्यासमोर मांडायचं असेल,
तर तो उदाहरणार्थ 17व्या शतकातला इतिहास मांडायचे, तर तो 17व्या शतकातील सामाजिक परिस्थिती, त्यानंतर लोकजीवन, त्यांच्या रूढी परंपरा या सगळ्यांचा तो एकंदरीत विचार आपल्या लिखाणातून मांडेल. तर थोडक्यात इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. इतिहासाच्या लेखनाची शैली म्हणजे उपहासात्मक लेखन आहे किंवा विनोदी शैलीतील लेखन आहे, तर हे त्याच्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. इतिहासाचा बराचसा कालखंडा अंधारामध्ये आहे असं म्हटलं जातं. तर ते कशामुळे, तर त्यावेळेला लेखन कला अवगत नव्हती आणि लेखन कला अवगत नव्हती तो कालखंड खूप मोठा आहे आणि त्याचा अभ्यास हा उत्खननामध्ये सापडलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्याच्या आधारे हा इतिहास समोर मांडण्याचा प्रयत्न इतिहासकार वेगवेगळे करत असतात. तर थोडक्यात आपण असं नाही म्हणू शकत की तो इतिहास लिहिला गेला नाहीये, तर तो त्यावेळेला लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा म्हणजे कुतूहल नव्हतं असं म्हणता येणार नाही. मग त्यावेळेला ज्या वेळेला लेखन कला अवगत नव्हती, मग त्या काळामध्ये आपले विचार मांडण्यासाठी किंवा आपण ज्या काही जे दैनंदिन व्यवहार करतो ते कुठेतरी मांडून ठेवण्याची त्यावेळेला देखील परंपरा होती. त्यावेळेला देखील लोकांना कुठेतरी मनामध्ये ती कुतूहल निर्माण होतं. तर वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळामध्ये पण भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं जतन, स्मृती म्हणजे आठवणी, आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते कुठेतरी जतन करून ठेवणं ही कला त्यावेळेला देखील अवगत होती. तर ते कशावरून दिसून येतं, तर अश्मयुगीन काळातील मानवाने काही तो गुहेमध्ये राहत होता, त्या गुहांच्या भिंतींवर त्यांनी चित्र रेखाटले आणि त्या चित्रांमध्ये त्यांनी आपलं मनोगत आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे अशी गुहाचित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन. आपण म्हणतो ना की ज्या वेळेला पहाटे सडा समालोचन केलं जातं किंवा जात्यावरच्या ओव्या वगैरे म्हटल्या जातात, तर या ओव्यांमधून या गीतांमधून त्या काळामध्ये काय घडत होतं त्यावेळेची समाज व्यवस्थेचं थोडक्यात चित्रण या गीतांमधून आपल्याला पाहायला मिळतं. तर गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. मग आता कोणत्या साधनांच्या स्वरूपात उपयोग केला गेला की ज्या वेळेला लेखन कला अवगत नव्हती तरी ती साधनं तर मिळणं शक्यच नाहीये, तर मौखिक साधनांचा आढावा इथे घेतला जातो. त्यानंतर पान क्रमांक 2 वर बघा, माहीत आहे का तुम्हाला असं एक परिच्छेद दिलेला आहे. तिथे फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख त्यांनी तिथे दाखवलेले आहे आणि त्या शिलालेखाचं थोडक्यात त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णनं तात्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहे. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या
युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. तर इथे असा शिलालेखाचं चित्र आणि त्या चित्राचं वर्णन यामध्ये केलेले आहे. त्यानंतर असे अनेक शिलालेख किंवा अनेक वस्तू या संग्रहालयामध्ये आहेत. तर त्याचा संग्रहालयामध्ये नोंद आणि त्यावर असलेल्या लेखांचं वर्णन आपल्याला तिथे पाहायला मिळतं. पुढचा पॉईंट आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्य सांगितली जातात. पहिला आहे ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. जरी आपण सुरुवातीला पाहिलं की इतिहास संशोधन किंवा इतिहास लेखन हे प्रायोगिक पद्धतीने अभ्यासता येत नाही. जसं विज्ञानाचे आपण अनेक प्रयोग पुन्हा पुन्हा पडताळून पाहतो, तसे इतिहास लेखन पुन्हा पुन्हा आपल्याला प्रायोगिक पद्धतीने पडताळता येते. तरी देखील ते शास्त्रशुद्ध नाही असं म्हणता येत नाही, कारण त्यामागे आपण पाहिलं की इतिहास लेखनासाठी इतिहास संशोधनाच्या किती पद्धती आहे आणि या सगळ्या पद्धती पार पडून इतिहास लेखन केलं जातं. म्हणजे साहजिकच ही पद्धती कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे एखादी घटना इतिहास लेखनामध्ये लिहायची झाली तर त्यामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत अनेक लिखित पुरावे, भौतिक पुरावे यांची चिकित्सक पाहणी करून आणि मगच काय केलं जातं, इतिहासाच्या लेखनाची मांडणी केली जाते. त्यानंतर दुसरं आहे हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजे मानव केंद्रित म्हणजे माणसाला केंद्रस्थानी धरून हे केले जातात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे इतिहास लेखनामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर आधारित सगळ्या घटनांची नोंद केली जाते आणि त्या व्यतिरिक्त कोणत्याही भाकड कथा नाही की वाव नसतो. थोडक्यात इथे अंधश्रद्धेला वाव नसतो. काही चमत्कार घडलाय आणि त्यामुळे असं झालंय तर असं काही इतिहास लेखनामध्ये निदर्शनास येत नाही. तर फक्त आणि फक्त मानव केंद्रित इतिहास रचण्यावर इथे भर दिला जातो. पुढचा पॉईंट आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. म्हणजे इतिहास लेखन करताना इतिहासकार त्यांची स्वतःची मतं मांडतात आणि या मतांमध्ये योग्य अशी मतं ही इतिहासामध्ये मांडली जातात. म्हणजे त्याचा ठोस पुरावे आहे किंवा आपण म्हणू की त्याचा चिकित्सक पद्धतीने विचार केल्यानंतर जे योग्य असतील असेच पुरावे किंवा अशाच घटना इतिहासामध्ये मांडण्यावर भर दिला जातो. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा इतिहासात घेतला जातो. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृती त्यांच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. उदाहरणार्थ अश्मयुगीन काळामध्ये माणसाने तयार केलेली हत्यारं, ही हत्यारं डायरेक्ट कोणत्या धातूंची वगैरे नव्हती. तर अश्मयुगीन काळामध्ये माणसाने जी हत्यारं तयार केली ती निसर्गामध्ये सापडलेल्या आजूबाजूच्या ज्या काही घटक आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या सहाय्याने त्यांनी हत्यारं तयार केली. कालांतराने मग या आपण म्हणतो त्यांनी सुरुवातीला दगडांची हत्यारं तयार केली अश्मयुगामध्ये, पण कालांतराने जसा जसा धातूंचा शोध लागला तसं साहजिकच हत्यारं देखील धातूंची तो बनवू लागला. तर आताच्या आधुनिक काळामधील हत्यारं आणि अश्मयुगीन हत्यारं यांचा जर आपण एकंदरीत अभ्यास केला तर साहजिकच आपल्याला इथे प्रगती दिसून येते. म्हणजे मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो.
वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रश्न त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. बरं, हिस्ट्री हा शब्द कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? ग्रीक. हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे एक पॉइंट युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. तर यामध्ये युरोपमधील इतिहास लेखनामागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन इथे दिलेला आहे. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचे अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारवंत झाले. म्हणजे विचारवंतांनी आपापले विचार इथे मांडले. म्हणजे इतिहास आणि इतिहास लेखन या संबंधीचे. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. वस्तुनिष्ठता म्हणजे सत्यस्थितीशी प्रामाणिक, म्हणजे त्या काळामध्ये जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून. तर इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. पूर्वी राजे आणि जे महत्त्वाचे आपण म्हणतो व्यक्ती, तर त्यांच्याभोवतीच सगळं लिखाण ग्रंथ वगैरे लिहिले जायचे. पण इतिहासामध्ये असं नाही आहे. इतिहासामध्ये कोणत्या फक्त एकाच महापुरुषाचा किंवा एकाच राजाचा विचार केला जातो. एकंदरीत त्या काळातील सगळ्या घटना किंवा त्या काळातील सगळे विचारवंत, त्या काळातील सगळे राजे, समाजसुधारक यांचा एकंदरीत अभ्यास करण्यावर भर दिला जातो. आणि त्याही व्यतिरिक्त फक्त आणि फक्त राज्यकारभार एवढा मर्यादित नाही, तर त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांचे राहणीमान, त्यांचे दैनंदिन व्यवहार कसे होते, ते कसे बदलत गेले, याचा एकंदरीत संदर्भ इतिहास लेखनामध्ये घेतला जातो. तर इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधी तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिलं गेलं होतं. फक्त जो सगळं काही लिखाण होतं तर ते फक्त कशाशी निगडीत होतं, तर ईश्वराशी निगडीत होतं, देवाशी निगडीत होतं. पण त्यानंतर मात्र हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमध्ये कॉन्टिगे विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. म्हणजे थोडक्यात इतिहासाला वेगळं किंवा स्वतंत्र असं